नमस्कार. MCNच्या रणरागिणी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेरणादायी महिलांशी आपण नेहमी या कार्यक्रमामध्ये संवाद साधत असतो. त्यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. या महिलांचा समाजातील इतर महिलांनाही जवळून परिचय व्हावा हा या कार्यक्रमामागचा आपला उद्देश आहे. आज आपल्याबरोबर पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत वर्षा ठाकूर घुगे. या आहेत उपायुक्त पुरवठा विभागाच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या प्रशासकीय सेवेत 1995 साली आलेल्या आहेत, ज्या काळामध्ये महिला या घराच्या बाहेर पडून प्रशासकीय सेवेत येण्यासाठी म्हणून काहीशा साशंक असायच्या, काहीशा त्यांना भीती वाटायची की या पुरुषी क्षेत्रामध्ये आपण कसं यावं. आणि त्या काळामध्ये या क्षेत्रामध्ये येऊन आज उपायुक्त पदापर्यंत ठाकूर मॅडम पोहोचलेले आहेत. तर त्यांचा हा सगळा जीवन प्रवास आपण कसा झाला हे उलगडून पाहणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. आपण या कार्यक्रमात आपलं स्वागत. मला सर्वप्रथम तुम्हाला असं विचारायचं आहे की महिलांना या क्षेत्रामध्ये यावं हे त्यावेळेस तुमच्या वातावरण नव्हतं, आणि मग तुमच्या घरच्यांचा, तुमच्या आईबाबांचा ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये लहानपणापासून त्यांनी तुमची जडणघडण कशी केली? हो, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की कुटुंबाचा जो महत्त्वाचा रोल असतो एका स्त्रीच्या जीवनामध्ये, तर तो फार महत्त्वाचा असतो. आणि मी फार फॉर्च्युनेट आहे की मला फार भरभक्कम असा सपोर्ट कुटुंबाकडनं, म्हणजे मी तर म्हणेल माझी आई माझी बेस्ट मैत्रीण आहे, आणि तेव्हाही आणि आताही. तर लहानपणापासूनच आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ. आई माझी मेडिकल कॉलेजला मेट्रन सिस्टर ट्युटर म्हणून निवृत्त झाली, आणि बाबा डेप्युटी CEO म्हणून रिटायर्ड झाले. तर त्यावेळेस तिघी मुली आणि नंतर पाठचा भाऊ असताना मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये कधी घरी असा डिफरन्स जाणवला नाही. आणि बहुतेक लहानपणी तर मी मुलांचेच जास्त खेळलेलं मला आठवतं. इवन भावाला जर कोणी रागवलं तर त्याच्या मित्रांना पण मी मारून आलेली. तर म्हणजे एक डॅशिंग होते, आणि मला नेहमी असं सगळ्या थोडीशी वाट वेगळं काहीतरी करून खेळ पण असे जे असे ते वेगळे खेळायला आवडायचे. बाहुली मी कधीच खेळले नाही. आणि 10वी नंतर मात्र काय झालं की 10वीत मला 80% मार्क्स पडले, आणि त्यानंतर मात्र मी माझ्या आईला सांगितलं की मला मेडिकल आणि इंजिनिअरिंगकडे जायचं नाही आहे. तर तिने ते ॲक्सेप्ट केलं. मग मी कला शाखा घेतली. पण त्यावेळेस माइंडसेट असा होता की कला शाखेत 80% पडल्यावर मी ती म्हणजे स्वीकारली, म्हणून मला प्रिन्सिपलनी मार्क मेमो मागितला की खरोखर आर्ट्स शाखेकडे जायचं आहे का. आणि तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. आणि तिथून मग मी कधी मागे वळून बघितलं नाही. तर मग मी मराठवाड्यात कला शाखेतून दुसरी आले, आणि त्यानंतर मग मी भोसला मिलिटरी कॉलेज, जिथे माझा भाऊ इंटरव्ह्यूचा कागद घरी घेऊन आला होता आणि त्याला जायची इच्छा होती. पण मग आईबाबा म्हटले की तिथं तू अजून लहान आहेस, ते हिला जाऊ दे, आणि असं म्हणून मला तिथे पाठवलं. मग तिथे पण मी म्हणजे भोसला मिलिटरी कॉलेज डिफेन्स स्टडीज, मग तिथे आम्हाला फायरिंग, स्विमिंग, हॉर्स रायडिंग असे सगळे आणि मुली खूप कमी होत्या. म्हणजे मराठवाड्यातले तर आम्ही 2च जण होतो, मी एकटी आणि अजून एक मुलगा नांदेडचा होता. आणि मुली तर आम्ही एक 10-12 मुली असू, बाकी सगळे मुलंच असायचे. तर तिथं गेल्यानंतर मला थोडासा फरक म्हणजे एक माझ्या पर्सनॅलिटीमध्ये आला की ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन होती, आणि तिथंसुद्धा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन पहिल्यांदा मला जाणवला की ज्युनियर अंडर ऑफिसर आणि प्लॅटून हेड असतात. तर माझ्या कॅपेबिलिटीजवरनं मला प्रिन्सिपल म्हटले तू पण कॉम्पीट कर, आणि एक 4-5 मुलं आणि मी होते. तर माझी जेव्हा निवड झाली त्याच्यात मी सगळं व्यवस्थित खूप म्हणजे सराव केला, आणि मी ज्युनियर अंडर ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले. तर मी कमांड द्यायचे प्लॅटूनला, दहिने देख, आणि माझं मुलांचं प्लॅटून सगळं बायला जायचं. तर मला कळायचंच नाही. मग मी रडत प्रिन्सिपलकडे गेले की माझं कोणीच ऐकत नाही आहे म्हणून. मग त्यावेळेस मला कळलं की नुसतं मुलगी आणि मुलगा हा भेदभाव न करता मला एक व्यक्ती म्हणून यांच्याशी मैत्री करावी लागेल, आणि यांच्यात मिक्स व्हावं लागेल. तर जे माझ्या कल्चरमध्ये थोडंसं त्यावेळेस जरा वावगं वाटायचं की मुलांशी बोलणं, आणि मग मी त्यांच्याशी मैत्री केली. मग माझं प्लॅटून दहिने देख म्हटल्यावर दहिनेच जायला लागलं. तर ही माझी थोडीशी त्यावेळेसची शिकवणूक होती की जिथं आपण ज्या क्षेत्रात जातो आहे
आणि जर मुलांबरोबर किंवा माणसांबरोबर आपण त्यांच्यासोबत काम करणार असेल तर जेंडर महत्त्वाचं नसून त्यांच्यासोबत आपण एक ह्युमन बिंग आहे आणि त्यांच्यासारखेच आहे असा आविर्भाव आणि असं पोटेन्शियल ठेवून त्यांच्यासोबत काम करायचं. आपण पाहिलं की मॅडमनी जसं दहेने देख अशी ऑर्डर दिली की त्यांच्या ती ऑर्डर पुरुषांनी ॲक्सेप्ट करायला त्यांना स्वतःला पुढाकार घ्यावा लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडमच्या चर्चेमधनं तुमच्या असं लक्षात आलं की तुमचे जे आईबाबा होते त्यांनी तुम्हाला सुरुवातीपासून पोषक वातावरण दिलं. आज याच गोष्टीची आजही 20व्या शतकामध्ये कमतरता जाणवते. या सगळ्या ह्याच्यामधनं तुम्ही भोसला मिलिटरी स्कूलमध्ये आलात, तिथे तुमचं कॉलेजचं जॉईनिंग झालं, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये MPSC किंवा प्रशासकीय सेवा हे तुमच्या मनामध्ये कसं आलं? म्हणजे त्याच्या मागे कुणाची प्रेरणा होती का तुमच्या मनामधनंच ते असं पुढे आलं की नाही मला प्रशासकीय सेवेमध्ये जायचं आहे, नागरिकांची सेवा करायची, असं कुठे हे सगळं कसं घडलं? म्हणजे हे सगळं हा फार म्हणजे खरं तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. ॲक्च्युली असं डोक्यात कळत नव्हतं की मेडिकल इंजिनिअरिंग सोडून करायचं काय, तो गोंधळ होता. पण आणि आता मला जेव्हा मी माझा 20 वर्षाचा प्रवास झाला आणि जेव्हा जाणवलं तर मी बाबांसोबत, माझे बाबा त्यावेळेस BDO होते, तर मॅक्स दौरे मी बाबांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जायचे. तर नकळत मला असं वाटतं की त्यांच्यासोबत जाताना सुद्धा कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये हे क्षेत्र आणि हे सगळं काहीतरी आहे हे कुठेतरी बिंबवलं गेलं. पण निश्चित मला माहीत नव्हतं की मी या क्षेत्रात जाणार आहे. इवन माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला वाटलं नाही की मी MPSCत येईल. काहीतरी मिलिटरीचं कुठेतरी एज्युकेशन असं असेल किंवा रिलेट करत गेले. पण MPSCतनं मी पुन्हा औरंगाबादला आले आपल्या भोसला मिलिटरी कॉलेजवरनं, आणि इथं आल्यानंतर डिफेन्स स्टडीजमध्ये MA नव्हतंच. मग मला दुसरं कुठलंच ऑप्शन नव्हतं म्हणून मी लॉला ॲडमिशन घेतली. आणि तिथे मला आता माझे जे मिस्टर आहेत ते MPSC करत होते, ते भेटले आणि मग त्यांच्यात आणि आमच्या दोघांच्या डिस्कशनमधनं त्यांनी एक क्लास जॉईन करायला सांगितला आणि मी तो क्लास जॉईन केला. आणि मग मी त्या क्लासमध्ये मला एक ओरिएंटेशन मिळालं की आपण हेच माझं क्षेत्र आहे आणि मी इथे जर गेले तर पटकन मी, आणि माझ्यात मुळात लिडरशिप क्वालिटीज लहानपणापासूनच होत्या आहेत. आणि मग मी तो अभ्यास केला आणि त्याच्यातनं पहिल्याच वर्षी माझं डेप्युटी कलेक्टर म्हणून सिलेक्शन झालं. अरे वा. तर म्हणजे 95 मध्ये सुद्धा डेप्युटी कलेक्टर एक महिला होणं, मला असं वाटतं की तो त्यावेळेसचा मराठवाड्यातला का महाराष्ट्रातला पहिला हे होता? आम्ही मराठवाड्यातली पहिली डेप्युटी कलेक्टर, मराठवाड्यातला पहिला डेप्युटी कलेक्टर. आणि तुम्हाला सांगते की त्यावेळेस म्हणजे मुली या क्षेत्रात जातच नव्हत्या. तर एक मजा सांगते की जेव्हा तहसीलदार म्हणून आम्हाला 4 महिने काम करावं लागतं, तर मला पैठण मिळालं होतं. तर प्रोबेशनमध्ये सुद्धा मी कुठल्या क्लर्ककडे गेले किंवा ऑफिसरकडे गेले तर 5 मिनिटं अशी शांतताच असायची. म्हणजे त्यांना कळायचं नाही की आता बाईशी काय बोलायचं आहे आणि कुठून सुरुवात करायची. म्हणजे इतकं मेल डॉमिनेटेड फील्ड होतं. मग मी पण 22-23 वर्ष होतं मी जॉईनिंगचं, माझं कॉलेजमधनं नुकतीच गेले होते. तर मी जेव्हा तहसीलला जॉईन झाले तेव्हा पहिले 2 दिवस माझ्या केबिनमध्ये कुणीच येत नव्हतं आणि बाहेर प्रचंड गर्दी असायची. तर मला असं वाटलं की ही रुटीन प्रोसिजर आहे, पण नंतर खटकलं की काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तहसील अशी नसते. मग मी नायब तहसीलदारांना बोलवलं, म्हटलं माझं काही चुकतं आहे का वर्किंगमध्ये? तर त्यांनी सांगितलं नाही मॅडम, बाहेरची जी गर्दी आहे ती बाई तहसीलदार कशी असते ती बघण्यासाठी. म्हणजे इतकं थोडंसं लोकांमध्ये कुतूहल होतं. आणि या क्षेत्रामध्ये महिला काम कसं करणार बाबा तहसीलदार म्हणून, उपजिल्हाधिकारी म्हणून, तर एक आव्हान पण होतं. आणि या सगळ्या याच्यातलं एक दडपण पण माझ्यावर नॅचरली डेव्हलप झालं की आपण ह्या ठिकाणी काम करणार तर आपली एक जास्त जबाबदारी आता की प्रत्येक पोस्ट ही यशस्वी व्हायला पाहिजे आणि आपण प्रूफ केलं पाहिजे की आपण कुठे कमी नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रवासातनं मग मी पुढे पुढे अजून कणखरपणे, अजून आत्मविश्वासाने, मेल डॉमिनेटेड क्षेत्र आहे महसूल, हे तर सगळ्यांनाच ज्ञात आहे. आता तशी स्थिती राहिलेली नाही. 97 नंतर 33% आरक्षण महिलांना मिळालं. आज अनेक महिला महाराष्ट्रामध्ये उपजिल्हाधिकारी, साधारणतः आपल्या स्टेट कॅडरमधल्या तहसीलदार, अपर जिल्हाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम करत आहेत. पण मग तेव्हा हे काही अनुभव फार मजेशीर होते आणि त्याच्यात मला एक वेगळीच म्हणजे एक दिशा मिळाली काम करायला. म्हणजे पुरुषी क्षेत्रामध्ये येण्याचा 95चा अनुभव तुमचा हा
जसा तुम्ही आता हा. गमतीशीर तुमचा जो अनुभव म्हणजे तुम्हाला कुतूहल आणि पाहायला लोक तिथं यायचे, परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष काम या क्षेत्रामध्ये करायला लागलं त्यावेळेस अनेक आव्हानं समोर आली असतील. खूप आव्हानं होते. म्हणजे मी जेव्हा माझी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणून सिल्लोडला माझी अपॉइंटमेंट झाली आणि SDO म्हणून महिलांना काम करणं खूप अवघड असतं. म्हणून पॉलिटिकली आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हली दोघांनाही असं वाटायचं की फील्ड ड्युटी ही महिला म्हणजे करू शकेल का. आणि जेव्हा मला मिळाली तेव्हा माझ्या ऑर्डरला लगेच स्टे आला की स्टे आला वरून. आणि म्हणजे मी इतकी हायपर होते की ते जाऊन काम करायचं. पण नंतर 1-1.5 महिन्यामध्ये मी जाऊन रिप्रेझेंटेशन्स केले की मी खरंच चांगलं काम करू शकते, माझं बॅकग्राऊंड सांगितलं आणि मी तिथे जॉईन झाले. तर माझ्या लक्षात आलं की काही पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग्स यांना असं वाटत होतं की आता बाबा इथं सिल्लोडमध्ये भयानक पाणी टंचाई आहे आणि कसं काम करू शकेल ही तिकडे. तर कारण मी जेव्हा सिल्लोडला 2000ला होते तर शहरामध्ये 70-80 टँकर्स फिरत होते आणि 45 किलोमीटर फर्दापूरच्या तिथून आम्ही पाणी आणलं. तर या सगळ्या बॅकग्राऊंडवर त्यांची भावना पण साहजिक होती. आणि माझ्यापुढे सगळ्यात आव्हान इमोशनली असं होतं की मला 2च वर्षाची मुलगी होती आणि जी औरंगाबादला ठेवून मी काम करणार होते. हा माझा भावनिक पण प्रश्न होता. पण तिथं गेल्यानंतर मला माझ्या घरच्यांनी पण मिस्टरांनी आणि सगळ्यांनी सांगितलं की एकदा आपण घेतल्यानंतर मग मागे वळायचं नाही, यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ. आणि मग माझ्या घरच्यांनी मला एक सांगितलं होतं की खुर्ची ही म्हणजे तुझी ओळख ही त्या खुर्चीमुळे न होता तुझ्यामुळे ती खुर्ची ओळखली गेली पाहिजे, हे आजही माझ्या डोक्यात आहे. आणि मग मी 2 महिने इतकं काम केलं तिकडे. म्हणजे रात्री बेरात्री त्या सर्च करणं, मोटार्स काढणं, सगळ्या संघटना, ड्रायव्हर संघटना टँकर्सच्या असायच्या, मोर्चे असायचे. आणि मग नंतर सगळ्यांशी माझी मैत्री झाली. आणि मग नंतर सगळे म्हटले की आता तुम्ही रात्री फिरू नका, आम्ही तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं आहे की तुम्ही पुरुषांपेक्षा उलट कधी कधी खूप जास्त चांगलं काम करतात. पण मग एक आहे की असं त्यावेळेस थोडंसं आनंद खूप झाला, अभिमानही वाटला. नंतर मी 3.5 वर्ष सिल्लोडला होते. माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली पोस्टिंग मी ती समजते. पण त्यावेळेस असं जाणवलं की एखादा पुरुष त्या ठिकाणी बसला असता तर त्याला सगळ्यांनी इझिली ॲक्सेप्ट केलं असतं. पण मला मात्र तिथे प्रूव्ह करावं लागलं की नाही, मी SDM पदाला लायक आहे, लायबल आहे. मे बी त्या परिस्थितीनुरूप कोणी आलं नव्हतं म्हणून पण मानसिकता असेल. पण जिथे जिथे बऱ्याचदा आजही पोलीस क्षेत्र असेल, महसूल क्षेत्र असेल किंवा इतर डिफेन्ससारखे आव्हानात्मक क्षेत्र असतील, तिथे मात्र बऱ्याचदा आपल्याला एखादी गोष्ट आपण चांगल्या रीतीने करू शकतो हे पहिल्यांदा प्रूव्ह करावं लागतं आणि मग ॲक्सेप्टन्स मिळतो. बरोबर आहे. ही वास्तवता आहे. छोटासा पर्सनली म्हटलं तरी चालेल असा एक प्रश्न आहे की तुमचे जे मिस्टर आहेत ते सुरुवातीपासून प्रशासकीय सेवेत आहेत आणि नाही ते आता लेक्चरर आहेत. आता लेक्चरर आहेत. सुरुवातीला नाही, ऍक्च्युली आमच्या दोघात आम्ही असं ठरवलं, ते इंटरव्ह्यू पर्यंत गेले होते आणि त्यांचा 1 मार्काने इंटरव्ह्यू गेला. सो त्यांनी मला गाईड केलं. पण आम्ही दोघांनी असं ठरवलं की दोघांनी एका क्षेत्रात राहायचं नाही आणि ज्याचं पहिल्यांदा सिलेक्शन होईल तो या क्षेत्रात राहील. आणि दुसरं जे आहे म्हणजे माझं नसतं झालं तर मी लॉ मध्ये गेले असते आणि त्यांचं नाही झालं तर ते टेक्निकल विंग ज्यांची प्रोफेसर आहे. अँड ही आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी त्यांची प्रॉमिस 100% पाळली, कारण दुसऱ्या ह्याच्यात माझं झालं. तर त्यांनी MPSC टेक्निकल देऊन मग ते प्रोफेसर पॉलिटेक्निक कॉलेजला गणेश घुगे. ओके. म्हणजे पण क्लासेस करायला त्यांनी तुम्हाला प्रवृत्त केलं होतं. मोटिवेटेड. मी माझ्या इंटरव्ह्यूला पण सोबत होते, आम्ही अभ्यासही मिळून केला. सो इट इज ऑल ओव्हर इंटरॅक्शन. हे तुमचं लग्न किती सालचं? 97ला. 97 सालचं. म्हणजे या सगळ्या याच्यामधनं तुमचे एक भावनिक बंध आणि हे पण म्हणजे प्रशासकीय सेवेच्या याच्यामधनं तुमचे एक वैयक्तिक संबंध पण निर्माण झाले. खरंच खूप छान म्हणजे गोष्ट आहे ही की आपल्या विचाराचा एक सहकारी सहचर्य मिळणं आणि तो आपल्याला पुढे प्रेरणा देत राहणं ही सुद्धा खूप खरं सांगायचं तर एक अचिव्हमेंट आहे म्हटलं तरी चालेल एका स्त्रीसाठी. हो, कारण की मी बघते आजही मुलींना या गोष्टींवर खूप अडचणी येतात आणि बऱ्याचदा फॅमिलीमधनं जर सपोर्ट मिळाला नाही तर स्त्री शेवटी भावनिक सपोर्टवरच लढत असते आणि मग तिथे ती कोसळते. तर नॅचरली माझ्या आयुष्यात अनेकदा खूप कठीण प्रसंग आले, काही संघर्षाचे आले, कधी कधी खूप फ्रस्ट्रेट व्हायला आलं.
पण माझे जेवढे अवॉर्ड्स मला मिळाले आणि माझे जे आनंदाचे क्षण असते त्याच्यात क्वचित फार कमी वेळेला गणेश माझ्यासोबत आले. पण माझे जे प्रॉब्लेमॅटिक एक्सपिरियन्स होते त्या प्रत्येक क्षणाला गणेश माझ्यासोबत होते. तर मला वाटतं ही भूमिका खूप महत्त्वाची आहे की फक्त सपोर्ट करणं आणि जातोय तो स्पेस देणं हा स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा आहे पुढे जाण्यासाठी. मी पाठीशी आहे म्हटल्यापेक्षा मी सोबत आहे. ही जी एक मित्रत्वाचं नातं जास्त आहे नवरा बायकोपेक्षा. म्हणजे असं किती गोड असं एक छान सहजीवन असतं आणि त्यामधनंच खरं तर महिलांना प्रेरणा मिळत असते. आपण पाहतो की मॅडमच्या ही सुद्धा खूप त्यांच्या जीवनामधनं आपल्याला प्रेरणा घेण्याची गोष्ट आहे की सहकार्यानं सहचर्यानं सोबत राहणं, पाठीमागे राहणं त्यापेक्षा सोबत राहणं किती महत्त्वाचं आहे हे करतात. म्हणजे घरी कधीही पुरुषी वर्चस्वाचा पुरुषी अहंकाराचा तुम्हाला सामना करावा लागला नाही, ही खरं एका महिलेच्या दृष्टीने खूप छान आणि खूप दिलासा आणि प्रेरणा देणारी गोष्ट आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष महसूल क्षेत्रामध्ये काम करत होता आणि तुम्ही जसं म्हटलं की हे पुरुषी क्षेत्र आहे, मला काही वेळेस स्वतःला प्रूव्ह करावं लागलं, अशी काही घटना घडली आहे का की ज्याच्यामध्ये एक पुरुष सहकारी असेल किंवा हे तिथं तुम्हाला पुरुषी वर्चस्वाशी संघर्ष करण्याची वेळ आली? ॲक्च्युली कुठलंही क्षेत्र असो, मला असं वाटतं की बऱ्याचदा संधी तुम्हाला कोणी देत नाहीत, तुम्हाला त्या संधी ऑपॉर्च्युनिटी स्नॅच कराव्या लागतात. आणि महिला म्हटल्यावर बऱ्याचदा दे आर कम्फर्टेबल, तुम्ही सूत्रसंचलन करा किंवा अशा गोष्टीकडे या. पण माझ्या स्वभावातला हा थोडा लढाऊ वृत्ती असेल पहिल्यापासून की मला एका डिग्निटीच्या नंतर कोणी ग्रँटेड घेतलं तर मग मी ते काम करत नाही. आणि फारसा कधी प्रॉब्लेम आला नाही. याचं मुख्य कारण माझी जडणघडण की मी मिलिटरी कॉलेजमध्ये मुलांसोबतच वाढले आणि लहानपणी मुलांसोबतच खेळले. त्यामुळे आल्यानंतर सगळ्या म्हणजे मीटिंग्समध्ये कितीतरी वर्ष माझ्यानंतर तब्बल 3-4 वर्षांनी महिला उपजिल्हाधिकारी आले. पण मला तो कम्फर्टेबल म्हणजे असं कधी जाणवलं नाही की मी कम्फर्टेबल नाही. आणि समोरचा जर कम्फर्टेबल नसेल तर लहानपणापासून मला ती सवय लागलेली आहे की त्याला कम्फर्टेबल, त्या मॉबलाही कम्फर्टेबल करायचं आणि टू मेक दॅम अलाऊ की बाबा मी सुद्धा तुमच्यासारखे 2 हात 2 पाय असलेले व्यक्ती आहे. सो बऱ्याचदा कधी कधी असे प्रसंग आले त्यावेळेस मी अगदी मित्रत्वाच्या नात्यानेच त्यांना सांगायचे की मला तुम्ही लेडी ऑफिसर म्हणून बघू नका, पहिल्यांदा माझ्याकडे ऑफिसर म्हणून बघा तुमच्यासारखं आणि मग लेडी ऑफिसर म्हणून बघा, म्हणजे मग आपल्यात प्रॉब्लेम्स येणार नाही. नॅचरल आहे की जेव्हा आपण जोपर्यंत स्त्रीला प्रॉब्लेम येत नाही जोपर्यंत ती त्यांच्यासोबत इक्वल असते. पण ज्या वेळेस समजा 5 ऑफिसर्स असतील आणि तुम्ही एक्सेल प्रूव्ह करायला सुरुवात केली आणि तुम्हाला अवॉर्ड मिळालं सगळ्यांमधनं किंवा मग तुमचं सगळ्यांशी खूप तुमचं मीडियामध्ये किंवा चांगल्या कामाची नोंद घेतली, मग तेव्हा क्लॅशेस व्हायला सुरुवात होते. पण हा प्रत्येक सिस्टमचाच भाग असतो. त्यामुळे ते कसे हँडल करायची ही मॅनेजमेंट स्किलच आहे. तर कधी कधी इग्नोर करावं लागतं, कधी कधी काउंटर करावं लागतं, कधी कधी फाईट करावं लागतं आणि कधी कधी नो पण म्हणावं लागतं. आपल्याला नाही म्हणण्याची सवय नाही. आणि बऱ्याचदा घरी पण आणि ऑफिसमध्ये पण मला असं वाटतं नाही न म्हणण्याने प्रश्न खूप निर्माण होतात. म्हणजे स्त्री एक खरं सांगायचं तर सुरुवातीपासून एक उत्कृष्ट मॅनेजर असते, म्हणजे होम मॅनेजर असतेच. आणि ह्या सगळ्या उपजत गुणांचा तुम्हाला या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे महसूल क्षेत्रामध्ये खूप फायदा झालेला आहे. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मॅडमच्या ज्या पोस्टिंग होत्या, विविध पोस्टिंग ज्याच्यावर त्यांनी खूप छान काम करून दाखवलंय, त्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. थोडा वेळ आपल्यासोबतच थांबा, घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण मॅडमकडे एका छान विषयाशी चर्चा करणार आहोत. त्यांनी अनेक पोस्टिंगवर काम केलं, अनेक अनुभव घेतले, तर त्यांची एक आवडती पोस्टिंग कोणती होती की ज्याच्यात त्यांना काम करायला खरंच समाधानही वाटलं? आणि ह्या सगळ्या पोस्टिंग तुमच्या कशा कशा तुम्ही ह्या एक एक पायरी चढत गेलात हे जाणून घ्यायला खरं खूप छान वाटेल. ॲक्च्युली सगळ्याच पोस्टिंग मला खूप आवडल्या, कारण ना माझं प्रिन्सिपल आहे की मी खूप एन्जॉय करून काम करते. त्यामुळे कधी कुठली साईड पोस्टिंग किंवा कधी की पोस्टिंग असं काही माझ्या डोक्यात कधीच नव्हतं. दिलेलं काम व्यवस्थित नेमून आणि ते खूप एन्जॉयमेंटनी आणि परफेक्शननी करायचं हे डोक्यात होतं. पण मी जसं आत्ता म्हटले की माझी तहसीलदार पैठण आमची प्रोबेशनपासून सुरुवात झाली.
त्यानंतर काही दिवस मी प्रेग्नन्सी असल्यामुळे MRTला होते. नंतर मग मात्र SDM सिल्लोड ही माझी फार आवडती, माझ्या आयुष्यातली पहिली की पोस्टिंग आणि जिथं मला एक स्वतःचा आत्मविश्वास निर्माण झाला की हे जे मी क्षेत्र निवडलं आहे ते माझं योग्य क्षेत्र आहे आणि मी इथं खूप चांगलं काम करू शकते. मग त्या ठिकाणी चांगली राधा मॅडम वगैरे सारखे बॉस मिळणं, अजून तिथे अमृतधारा अभियान म्हणजे जलसंधारणाची कामं केले आणि आमचा सिल्लोड टंचाई पॅटर्न हा तर राज्यभर गाजला की ज्या पद्धतीने आम्ही सगळे टँकर्स आणले, म्हणजे पूर्ण खेळणं धरण पाणी आटलं होतं आणि फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात पाणी कसं द्यायचं ही प्रभावी यंत्रणा रन करायची होती. आणि शहरामध्ये पाणी देणं फार अवघड असतं. तर जवळजवळ 1 वर्षभर आम्ही अनेक उपक्रम राबवून ते म्हणजे पाणी टंचाईला वर मात केली. त्यामुळे ही पोस्टिंग मला खूप आवडली, भावली. 3.5 वर्ष मी काम केलं. त्यानंतर मी लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून काम केलं. लँड ॲक्विजिशन ऑफिसर म्हणून SDM पेक्षा एकदम वेगळं काम वेगळं होतं, पण आव्हानात्मक काय होतं? भूसंपादन, जिथं अगदी गरीबातला गरीब शेतकरी ज्याची जमीन गेली आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करता आलं. आणि त्यासोबत माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रोजेक्ट जो इंडस बालकामगार प्रकल्प हा मी त्या ठिकाणी ती पोस्ट सांभाळत हाताळला आणि जिथं मला अत्यंत समाधान मिळालं ते काम करत असताना. आणि तिथं मला आंतरराष्ट्रीय लेवलवर म्हणजे जाण्याची बऱ्याचदा ते प्रकल्प, त्या लोकांशी चर्चा, रिसोर्स पर्सन म्हणून मध्य प्रदेशमध्ये जाण्याची संधी आणि त्या मुलांसोबत एक वेगळं महसूल सोडून एक वेगळं क्षेत्र, तर खूप मोठं समाधान होतं ते. तर 2 वर्ष त्या प्रकल्पात काम करण्याची संधी मिळाली. पुन्हा निवासी उपजिल्हाधिकारी RDC म्हणून हे पद तर महिलांना म्हणजे फारच कमी मिळतं. कारण इथे कसं असतं की पूर्ण डेप्युटी कलेक्टरशी कोऑर्डिनेशन, जिल्हाधिकाऱ्यांशी सतत असलेलं कोऑर्डिनेशन आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एक खूप प्रभावी पद आहे आणि याच्यात खूप वेळेचं म्हणजे काहीच सगळे प्रॉब्लेम असतात. मला सकाळी 9ला, 9:30, 10ला खुर्चीत बसलं तर रात्री 8 शिवाय हलताच येत नाही. तर अशी ही निवासीच म्हणतात त्याला. तर ही पद पण ते पण मला खूप चांगल्या रीतीने मी म्हणजे एन्जॉय केलं. खूप कामं केले त्या ह्याच्यामध्ये. अनेक जालनामध्ये मी RDC होते. तर तिथे मला कार्यालयीन कामकाज करताना अनेक एम्प्लॉईजसाठी कॅम्प केले, महिलांसाठी अनेक उपक्रम राबवता आले. जालना महोत्सवमध्ये आम्हाला भाग घेता आला. क्रीडा स्पर्धा पण तिथे अरेंज केल्या. बचत गटासाठी काम करता आलं आणि खूप वेगवेगळ्या फाईल्स हाताळता आल्या. म्हणून मला ते पदसुद्धा मी म्हणजे त्या पदाने मला एक वेगळं शिकवलं अजून. त्याच्यानंतर मग अनेक पदं अजून भूषवले. त्याच्यातलं एक माडाचं मुख्याधिकारी पद हे सुद्धा एक वेगळं होतं. डेप्युटेशनवरची पोस्ट असली तरी एक घर अफोर्डेबल हाऊसिंग यामध्ये आपण एक प्रमुख कार्यालयीन म्हणून काम करताना आणि इथं मुख्यतः मराठवाडा सोडून पहिल्यांदा माझं स्पेअर मुंबईकडे वळलं. आणि मुंबईची काय मानसिकता असते किंवा माझे सगळे बॉस जे आहेत ते मुंबईला बसायचे. तर आधी मुंबईला जाण्यात म्हणजे पोटात गोळा उठायचा की कसं बाबा मुंबईला जायचं. आणि या सगळ्या पोस्टिंग्समध्ये मग मला जाणवलं की मी प्रवास पण छान करायला लागले. अजून कॉन्फिडन्स आला. लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण कसं मिसळायचं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटरॅक्शन. तर या प्रत्येक पोस्टिंग ही सुंदर पोस्टिंग होती. अनेकदा त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी साधल्या गेल्या. कधी कधी यश मिळालं, कधी कधी काही गोष्टींचं अपयश होतं. पण अपयशाकडे सुद्धा मी एक लेसन म्हणून बघते की त्याच्यातनं मला पुढे जाण्यासाठी अनेकदा गोष्टी शिकायला मिळाल्या. माझ्यातल्या चुका ज्या आहेत ते आत्मपरीक्षण करण्याचं ते एक अपयश एक फार चांगलं माध्यम असतं. तर या पोस्टिंगकडे मी फार न्यूट्रल पद्धतीने बघत गेले आणि मग माझं प्रमोशन झालं ॲडिशनल कलेक्टर म्हणून आणि म्हाडाचीच पोस्टमध्ये प्रमोशन होतं आणि आता उपायुक्त पुरवठा म्हणून काम करते. हा छान एक सुंदर प्रवास तुम्ही उलगडून दाखवला. या सगळ्या प्रवासामध्ये एक शबासकी मिळणं हे खूप म्हणजे दिलासादायक म्हणण्यापेक्षा एक प्रेरणादायक गोष्ट असते. आणि तुम्हाला काही पुरस्कारही मिळालेत आणि वरिष्ठांकडनं अशा कोणत्या कामासाठी तुम्हाला शबासकी मिळाली की नाही मी हे काम केलं आणि मला आमच्या सरांनी किंवा आमच्या साहेबांनी माझ्या पाठीवर शबासकीचा हात ठेवला, अशी कुठली घटना होती?
म्हणजे खरं तर मी खूप नशिबाने मला प्रत्येक पोस्टिंगमध्येच मला पुरस्कार मिळाले. आणि जे खरं तर असं म्हणतात, म्हणजे बऱ्याचदा मी मंत्रालयात जायचे त्यावेळेस म्हणायचे की अरे मराठवाड्यातलं वातावरण खूप कधी कधी मागासलेलं आहे का, आणि तुम्हाला काम करताना खूप अडचणी येत असतील. पण मला इथं सांगावंसं वाटतं की आपल्या इकडचं राजकीय हस्तक्षेप किंवा राजकीय त्रास किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह त्रास असा मला कधी फारसा खूप काही कधीच जाणवला नाही. किंवा मी पण त्या पॉझिटिव्हलीच त्या गोष्टी हां. बघत गेले. हा दोन्हीकडचा प्रवास असेल. जसं मी सांगितलं की सिल्लोडला पाणी टंचाई आणि त्याच्यासाठी खूप प्रशंसा केली, खूप त्रासही झाला, दगडफेक वगैरे झाली होती, मी जखमी पण होते. आणि आणि मला अवॉर्ड पण मिळालं. इवन त्यावेळेसचे जिल्हाधिकारी चहल होते, त्यांनी त्यांच्या सेंड ऑफमध्ये एक बाई हिनी म्हणजे मी विसरणार नाही तुम्हाला, आणि त्यांनी त्यांच्या सेंड ऑफमध्ये माझा सत्कार केला. लँड ॲक्विजिशन ऑफिसर असताना जो इंडस चाइल्ड लेबर प्रकल्प होता त्याच्यात अनेकदा पुरस्कार मिळाले. इवन महसूल संघटन आणि इतर काम करत असताना मुख्यमंत्री यांच्याकडनं सुद्धा बेस्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळाला. 3 वेळेला मला बेस्ट रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून बक्षीस दिलं गेलं. मागच्याच वर्षी मला डेप्युटी कमिशनर सप्लायमध्ये सुद्धा डिव्हिजनल ऑफिसमधनं कमिशनर दांगट सरांकडनं पुरस्कार मिळाला. विविध NGOज आणि काही संस्था आहेत, त्यांनी सुद्धा एक कर्तृत्वानाचं एक शाबासकी म्हणून माझा सत्कार केला आहे. पण या सगळ्या सत्कारांकडे बघताना डिपार्टमेंटल सत्कार असतील किंवा NGOज किंवा सामाजिक याच्यातनं असतील, मी एक सामाजिक बांधिलकी आणि अजून मला चांगलं काम करण्याची प्रेरणा अशाच भावनेतून बघते. बरोबर आहे मॅडम. ह्या सगळ्या तुमच्या कार्यालयीन किंवा ह्या सगळ्या अधिकारी पदावर असलेला हा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासाशी एक समांतर प्रवास जो सुरू होता तो घरचा होता, म्हणजे कौटुंबिक. आणि ती पण आव्हानं एका स्त्रीला नाकारता येत नाहीत. कितीही जरी घरामध्ये पोषक वातावरण असलं तरी असे काही प्रसंग येतात की जिथे आपण इमोशनल होतो आणि जिथे आपल्याला दोन्हीपैकी एक निवडण्याची आपल्यासमोर आव्हान उभं असतं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये हा जो घरचा प्रवास होता तो तुमचा कसा झाला? म्हणजे सासरकडला असेल, आता माहेरचा प्रवास आपण थोडक्यात पाहिला आहे, परंतु एक सासरकडला प्रवास असेल, पतीचं तर सहकार्यही तुम्ही सांगितलं, आता मुलांचं, आता त्यांचं संगोपन, आता त्यांचं सुरू झालेल्या प्रवासात आपली सोबत राहणं, म्हणजे ते सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळं कसं आहे, म्हणजे कसं छान ॲक्च्युली खूप महत्त्वाचं आहे, कारण माहेर स्ट्रॉंग असून चालत नाही. नंतर तुम्ही सासरी जिथं जातात, ज्या वातावरणात तुम्ही काम म्हणजे राहता, तिथं सुद्धा तुमच्या करिअरला इक्वल प्रोत्साहन मिळणं. याच्यात मात्र मग माझे सासरे आता हबप आहेत, धार्मिक आहेत, ते मुख्य सादरकर्ता अधिकारी होते मॅटला, ॲडव्होकेट गंगाधर घुगे म्हणून. तर त्यांचा पण सपोर्ट मला खूप चांगला राहिला. आणि या सगळ्या याच्यामध्ये पण एक सांगते की आजही पंतप्रधान असेल महिला किंवा मग ती खाली तलाठी असेल, बेसिक ज्या गोष्टी घरातल्या बघाव्या लागतात नोकरी करत असताना, त्या आपल्याला समाजमान्य पद्धतीने आपल्याला कराव्याच लागतात. मग सासरे असतील तर त्यांची अपेक्षा तुमच्याकडनं महालक्ष्मीला सून बसून, आणि ती सार्थ आहे की एक फॅमिली म्हणून आपण सांभाळतो. तर गेल्या 20-22 वर्षामध्ये मी नेहमी माझ्या बॉसला सांगितलं की मला एकच वर्षभरात तुम्ही फिरायला सुट्टी देऊ नका, पण माझे सासरे जी अपेक्षा करतात महालक्ष्मीची, तेवढी मला 2 दिवस एक सून म्हणून तेवढीच अपेक्षा आहे त्यांची. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जपाव्या लागतात. आणि त्या दृष्टीने आई म्हणून मला असं वाटतं की एक चौकट असते ती, आणि प्रत्येक चौकटीचं एक महत्त्व आहे. तर कुठली चौकटीने एक दुसऱ्यावर अतिक्रमण केलं तर मग कलह सुरू होऊन जातात. तर 2 मुली आहेत मला, एक इंजिनिअरिंग कमिन्स पुण्याला आहे आत्ता, आणि छोटी ही दुसरीतच आहे. तर बऱ्याचदा या पोस्टिंगमध्ये काही दौरे असायचे, कधी मला जावं लागायचं, मुलगी आजारी असायची, आणि कधी कधी खूप त्रास व्हायचा या सगळ्याचा की ऑफिसमधनं. पण ऑफिसमध्ये कुठल्याही क्षणावर मुलीचा फोन आला तर मी घेते. मग तिने जर पिझ्झा खायचा का नाही संध्याकाळी असा प्रश्न विचारला तर कट करून टाकते. आणि आई मला बरं नाही आहे म्हटलं तर मग मी सांगते की ती गोळी तिथं ठेवली आहे 3ऱ्या वॉर्डरोबमध्ये, आणि त्याच्यावर चिठ्ठी लिहिलेली आहे क्रोसिन, ताप कमी, ती गोळी बेटा अर्धी इतकी घे. तर कुठले फोन एंटरटेन करायचे हे सुद्धा तुम्हाला ठरवावं लागतं. पण विशेषतः जेव्हा 4-4 दिवस आपण घराबाहेर जात असतो आणि लहान मुलगी असते,
तेव्हा त्यांचं तिथे सुद्धा मॅनेजमेंट आहे. मग ते 3-4 दिवसापासून तिला मला आधी सांगावं लागतं की आई बाहेर जाणार आहे, म्हणजे मानसिक तयारी तिथे मानसिक तयारी, बरोबर आहे. करणं सुरू होतं. मला सांगायला वाटतं की माझ्या दोन्ही मुली कधीच रडल्या नाही मी जाताना, किंवा त्या रडल्या असता तर मी मागे वळून बघितलं नसतं. कारण मला आईने असं सांगितलं होतं की जर एकदा ती रडली आणि तू मागे वळून बघितलं तर तिला ती सवय होणार आणि मग ती तुला सारखी ब्लॅकमेल करणार. तर पहिली स्टेज अशी घे की तिला समजूनच तू घराच्या बाहेर यायला पाहिजे, आणि जर तिला कळायला पाहिजे की ती रडली तरी आई गेलेली आहे. तर अशा छोट्या छोट्या टिप्स या खूप आयुष्यामध्ये महत्त्वाच्या असतात. मिस्टरांचं तर सहकार्य आहेच, आणि या सगळ्या काम करताना खरंच सांगते की घर आणि ऑफिस सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. आणि याच्यातनं स्वतःला वेळ देणं हे तर अजूनच दुर्मिळ गोष्ट आहे. पण मला आज सगळ्या बघणाऱ्या मैत्रिणींना एकच सांगावंसं वाटतं की शेवटी आपण एकटेच येतो आणि एकटेच जातो. त्यामुळे आपलं आयुष्य हे सुद्धा कितीतरी म्हणतात ना 84 लक्ष फेऱ्यानंतर मिळतं. तर या कुटुंबामध्ये राहताना पत्नी, सून, आई हे सगळं करत असताना आपण स्वतःला विसरलं नाही पाहिजे. आणि मी माझं आयुष्य भरभरून जगते. मी फिरायला जाते, मी गाणी ऐकते, म्हणजे हजारो ख्वाहिशे मेरी. ट्रेकिंगला जाते, तर रेसिपीज करते, तर वाचन करते. पण आपल्यासाठी सुद्धा आपण जे आवडतं मैत्रिणींनो, तुम्ही ते आवडलेल्या गोष्टी करायला शिकलं पाहिजे, त्या जपल्या पाहिजे. आणि ते छंदसुद्धा तेच तुम्हाला ॲक्च्युली जेव्हा आपण बघतो मागे वळून, तर 20 वर्षानंतर पुढे जाण्यासाठी अजून जर काही सगळ्यात मोटिवेटेड क्षण जर असतील तर आपला प्रवासच आपल्याला पुढे प्रेरणादायी ठरत असतो. असा एखादा गिल्टी फिलिंगचा क्षण आलाय तुमच्या आयुष्यात की नाही माझ्या नोकरीमुळं किंवा माझ्या याच्यामुळं की माझ्या हातून हे सुटलं किंवा माझ्या हातून हे राहून गेलं, अशी कधी गिल्टी फिलिंग वाटली? एक्झॅक्टली काय असतं की आपण मुलांच्या बाबतीत म्हणतो की गिल्टी फिलिंग येऊ नये, पण ती येते कधी कधी. आणि म्हणजे आज अगदी फ्रँकली आणि ऑनेस्टली सांगायला हरकत नाही की जेव्हा ती मुलगी म्हणते की अगं आई सगळ्यांचेच बसमधनं त्या आई घ्यायला येते, तू का येत नाही, मग त्याच्यासाठी तुम्हाला सांगते मी कधी कधी सुट्टी घेतली एकदा की सीएल टाकून की तिला फक्त बसमध्ये पोचवायला आणि तिला तो फील द्यायला की उतरताना मी तुला एका आईसारखी घेतेय. किंवा मग कधी कधी फोनवर ती खूप तापलेली असेल आणि फोन केला तर माझी मीटिंग खूप चालली असेल किंवा मी मुंबईला बाहेरगावी असेल, तेव्हा मग रात्री झोपताना तिला जर वाटत असेल की आई असावी, तर मग वडिलांनी सहकार्य केलं तरी मग त्यावेळेस असं वाटायचं नाही पटकन काहीतरी मुलीकडे, म्हणजे आईपणाची म्हणजे मला असं वाटतं मातृत्वाची भावना इतकी मोठी असते ना की ती हाताळताना कधी कधी अडचणी आल्या. बाकी अशा विशेष आल्या असतील तरी जाणवल्या नाहीत. खरंच आहे, म्हणजे किती छान असतो एक महिलेचा संघर्ष. तो हवाहवासाही असतो कारण स्वतःला डेव्हलप करायचं असतं, तो काही वेळेस नकोसाही वाटतो कारण कुटुंबाचा वेळ देता येत नाही. या सगळ्या संघर्षामधनं एक जेव्हा स्त्री पुढे जाते त्यावेळेस ती नक्कीच समाजाला प्रेरणादायी ठरत असते. हे आपण आज वर्षा मॅडमकडनं शिकलो असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, शेवटचा एक प्रश्न की तुम्ही आज या क्षेत्रामध्ये येऊ पाहणाऱ्या महिलांना, म्हणजे आता बऱ्याचशा महिला येत आहेत परंतु ज्या मुली आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण मला असं वाटतं की मुलींनी करिअर निवडताना पहिल्यांदा आपल्यामध्ये काय गुण आहेत हे तपासले पाहिजे. बऱ्याचदा या क्षेत्रात येताना अनेकदा मी बघितलं की पुरुषी क्षेत्रात काम करताना महिला पुरुषांसारखं होण्याचा प्रयत्न करतात. ॲक्च्युली काहीच गरज नाही याची. मी माझं फेमिनिझम खूप छान जपलं, म्हणजे अतिशय छान तयार व्हायला आवडतं मला. आणि मी असं कधीच बघितलं नाही की मी महसूल क्षेत्रामध्ये काम करते. तर एक फेमिनिझम जी आपली नॅचरल कॉन्सेप्ट आहे तर ती कोणाची कॉपी पेस्ट करायची गरज नाही. तर एक स्त्रीत्व जपून आपण आपल्या खूप छान जॉब करू शकतो. तर मुलींना मला हेच सांगावं असं वाटेल की पहिले तुम्ही ठरवा की तुमचं मूळ कशामध्ये आवड आहे, तुमचे स्ट्रेंथ पॉईंट्स काय आहेत, की मला लिहायला आवडतं का, माझ्यात लिडरशिप क्वालिटीज आहेत का, मला न्याय द्यायला आवडतो का, मला बोलायला आवडतं का, मला वेगळं विमान मिलिटरी लाईफ आवडतं. आणि मग हे सगळं करत असताना मला जर वेगळी वाट चोखायची असेल तर मग मला या सगळ्या गोष्टींना तेवढं समर्थपणे फेस करता येईल का. आणि मग याचं उत्तर जर होय आलं तर मग त्याच क्षेत्राकडे जावं जी तुम्हाला नैसर्गिकरित्या आवड असेल. आणि तिथं गेल्यानंतर जर MPSC क्षेत्र असेल तर याच्यामध्ये तुमच्या ओव्हरऑल मेंटली तुम्ही खूप फिट पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं टाईम मॅनेजमेंट कॉन्सेप्ट खूप चांगली पाहिजे.
हे सगळं जे चालतं ते घड्याळाच्या काटावरच चालत असतं, सकाळच्या 6 पासून ते रात्रीपर्यंत. सो तुमची टाईम मॅनेजमेंट, डिसिप्लिन आणि तुमच्या मनातला म्हणजे बऱ्याचदा सगळं कॉन्ट्रीब्युशन करून मग ह्या सगळ्या फॅमिली कॉन्ट्रीब्युशन असेल, सोशल कॉन्ट्रीब्युशन असेल, तर एक थोडीशी समाजकार्य किंवा थोडीशी समाजाच्या सगळ्या घटकांशी असलेली तुमची जवळीकता आणि तिथे जवळून काम करण्याची इच्छा, हे तुम्ही अंतर्मुख व्यक्तिमत्व असाल तर या क्षेत्राकडे येऊ नये. मग नंतर तुम्हाला कम्युनिकेशनचे प्रॉब्लेम सुरू होतात. तर पहिल्यांदा अभ्यास करावा, अभ्यास करून ते प्रशिक्षण घ्यावं. मला असं वाटतं की जे करिअर तुम्ही घ्याल त्या करिअरला लायक असलेलं प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे, की जसं कम्युनिकेशन स्किल्स असतील, त्या याच्यातली सगळ्या संकल्पना, अभ्यास तर महत्त्वाचाच असतो, GR आणि फाईल्स, पण त्याच्यासोबत एक सॉफ्ट स्किल्ससुद्धा फार महत्त्वाच्या असतात आणि ज्या कॉलेजमध्येच आपण घेऊ शकतो. तेव्हा वेळ असतो, इंग्लिश चांगलं नसेल तर इंग्लिशवर कमांड कशी करता येईल, तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, वाचनाची आवड प्रचंड वाढवली पाहिजे, टुरिझम केलं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी समोर ठेवून मुलींना सांगावंसं वाटेल की शॉर्टकट्स करू नका. शॉर्टकटनी कधीच थोडं यश मिळतं, परमनंट यश मिळत नाही. पहिला नंबर मिळवणं खूप सोपं असतं, पण तो टिकवणं खूप अवघड असतं आणि आपण टिकवणारं यश बघितलं पाहिजे. म्हणून या गोष्टीकडे खूप प्रामाणिकपणे आणि कणखरपणे आणि ऑनेस्टली विचार केला पाहिजे की माझं कुठलं ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या दृष्टीनेच प्रयत्न केले पाहिजे. आपण बघा की मॅडमच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते की स्त्रीत्व हा शाप नाही आहे. स्त्रीत्व ही आपल्याला मिळालेली एक सुंदर देणगी आहे आणि ह्या स्त्रीत्वाला जपूनही आपण खूप पुढे जाऊ शकतो. केवळ मी एक बाई आहे म्हणून त्या घरामध्ये बसून राहून मला काहीही करता येणार नाही असं समजून नाही चालणार. आपल्याला अशा प्रेरणादायी महिलांकडनं प्रेरणा घ्यावी लागेल आणि आपल्याला पुढं जावंच लागेल. मॅडम, रणरागिणी या कार्यक्रमात आपण आलात आणि इतके छान मस्त गप्पा झाल्या, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू.